ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात्। कर्णचरणकृत वाक्कायज कर्मज वा श्रवणनयनज वा मानसंवापराधः विहित विहित वा सर्वमेतात क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगर किल्ला आहे। हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत स्थित असून ट्रेकर्ससाठी विशेष लोकप्रिय आहे। हरिश्चंद्रगड हा अहमदनगर, पुणे आणि ठाणे या 3 जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे आणि आपण आज ह्या किल्ल्याची सैर करणार आहोत। आपण आलो खिरेश्वर गावामध्ये। आज खूप दिवसानंतर माझा नंबर लागलाय हरिश्चंद्रगडावर येण्यासाठी। तर हे छोटंसं गाव आहे। इथं तुम्हाला पार्किंग वगैरे सुविधा मिळेल। इथं तुम्ही गाडी पार्क करून वगैरे ट्रेकसाठी जाऊ शकता। छोटंसं गाव आहे। गावाच्या शेजारी एक मोठा तलाव आहे, खूप छान। आणि इथून ट्रेक स्टार्ट होतोय। थोडासा जंगल आहे। पुढे गेल्यानंतर आपण एकदम असं सह्याद्रीच्या वरच्या रांगेमध्ये एंटर करतो। आणि त्याबरोबरच आजच्या ह्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत असणार आहे पूजा डेरिंगे। हाय गाईज, आम्हाला तसं पुण्याहून निघायलाच उशीर झाला, त्यामुळे आता सूर्य डोक्यावर आलाय। इतकं आम्हाला लेट झाल्यासारखं आहे, पण आम्ही लवकर आता स्टार्ट करणार आहे। मजा खूप आली आहे आणि वरती जाऊन तर अमेझिंग टाइम असणार आहे हा, कारण हिवाळ्यात आम्ही आलोय ट्रेकला आणि फार मजा येणार आहे। सो स्टे ट्यून। आज आपण पहिल्यांदा जरा लेट ट्रेक स्टार्ट केलाय। नेमका उन्हाची चपक आली अंगावर की आपलं लेट करण्याचं आपल्यातच शिरेल। पावसाळा आता पूर्णपणे संपलाय, तरी पण ह्या जंगलामध्ये थोडीशी ओल आहे। आणि तुम्ही हा ओढा बघू शकता। इथं पावसाळ्यामध्ये खूप सारं पाणी वाहत असते। आता मी तर काही इकडे कधी पावसाळ्यात आलो नाही, तरी पण पाणी नक्कीच वाहत असणार। आणि आम्ही जात आहोत तोलार खिंडीच्या ह्या मार्गे जातोय। खिरेश्वरमधनं जर तुम्ही इकडे येत असाल तर तोलार खिंडीतनं जावं लागतं। अजून 2-3 वाटा आहेत, त्याही मार्गे लोक अनेक येतात तिकडून। ट्रेकचा पहिला टप्पा जंगलातून जातो। या भागात तुम्हाला विविध पक्ष्यांचे आवाज, फुलांचा सुगंध आणि पाण्याच्या प्रवाहाचे संगीत ऐकायला मिळेल। परंतु आता पावसाळा संपून गेला, त्यामुळे संगीत ऐकायला मिळणार नाही। या जंगलात चालताना एक वेगळाच अनुभव येतोय। निसर्गामध्ये असताना आपल्या मनातील सर्व तणाव दूर होऊन जातोय। हे पाठीमागचं जंगल संपलं, थोडंसं दाट होतं तसं। त्यानंतर आम्ही इथं ह्या उघड्या मैदानावर येऊन पोचलोय, जिथून हा उंच उंच असा डोंगर दिसतोय इकडं आणि इकडचा। आता थोडासा ब्रेक घेतो। आज उन्हाची सफर जरा जास्तच आहे। पण 25% पण अजून चढलो नाही, तेवढ्यात थकून गेलो। घाम निघालाय सगळीकडनं। काल गेलते का तुम्ही तिकडे? होय, काल गेलता।
म्हणजे तुम्ही ट्रेकिंगला गेलते का कस्टमर घेऊन? आता आम्हाला वर जायला किती वेळ लागेल? गॅरंटी इथून तुम्हाला अवघडच करा. बर. आता आपण येऊन पोहोचलोय टोलारखिंडीमध्ये. इथे तपासणी नाका आहे. इकडून काय गावाचं नाव इकडचं? मस्त जोक मारा. ह्या रस्त्याने आता आम्ही आलोय आणि हा कोतळे गावातनं रस्ता येतो. इथून पुढे एक 4 किलोमीटरचा ट्रेक राहिलाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे हे बघा. पावसाळ्यामध्ये इथून खूप पाणी वाहत असतंय. त्या पाण्यातनं चालावं लागतंय. चालणं थोडं कठीण होतंय. ठीक आहे, तरी पण त्या पाण्यातनं चालण्याची मजाच वेगळी असते. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही रेलिंग कशा प्रकारे इथं बनवलेली आहे. आणि तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये इथून डायरेक्ट वरून पाणी येत आहे आणि इथं थोडं सुद्धा उभारण्याची जागा नाही. सगळं स्लिपरी होत असणार आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये किती रिस्की असेल हे. पण सुदैवाने या ठिकाणी रेलिंग झाली आणि आपलं पर्यटन थोडंसं सेफ्टीमध्ये आलंय म्हणायचं. तरी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी धरून चालायला लागतं. हात सोडून वगैरे तुम्ही इथे चालू शकत नाही. आता कसं आहे माहिती आहे का, जे काही ब्लॉगर्स आहेत त्यांना व्हिडिओ काढायच्या नावाखाली थोडंसं हात सोडून चालायची सवय, जसं की मी आता थोडंसं केलं. पण ते खूप रिस्क आहे. आणि आता आपण येऊन पोचले. एक आपले 35% तरी ट्रेक कम्प्लीट झालाय. तुम्ही इथून पाहू शकता ही कशी खिंड दिसते. काही बी असू दे मित्रांनो, ही रेलिंग केली ना त्यामुळे थोडीशी सेफ्टी वाढली इथे. हरिश्चंद्रगडाचा इतिहास सुमारे 2000 वर्ष जुना आहे. हा किल्ला मौर्य, सातवाहन आणि चालुक्य साम्राज्याच्या काळात बांधला गेला असावा असे मानले जाते. 12व्या शतकात यादव साम्राज्याने या किल्ल्याचे नियंत्रण मिळवले होते. यादवांनी येथील काही मंदिरांचे जतन केले. यादव साम्राज्याच्या पतनानंतर किल्ल्यावर मुघलांनी ताबा मिळवला. मुघलांनी किल्ल्याचा वापर लष्करी ठाण्याच्या स्वरूपात केला आणि येथून आसपासच्या प्रदेशावर आपला ताबा वाढवला. 1670च्या सुमारास मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हरिश्चंद्रगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किल्ला मराठ्यांसाठी एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण बनला, कारण येथून त्यांना मुघलांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येत होते. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यात आली होती. नंतर 1818 साली मराठा साम्राज्य पतन पावले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने किल्ल्यावर कब्जा मिळवला. पन्नास 50% ट्रेक झाला या ठिकाणी. या झोपडीपाशी आलोय आपण. तुम्ही बघू शकता ही झोपडी. आज शुक्रवार आहे त्यामुळे एवढी काही गर्दी नाही. नाहीतर या ठिकाणी छोटे छोटे विक्रेते बसतात. तुम्हाला नाश्त्यासाठी पाणी किंवा ताक, कोल्ड ड्रिंक्स असं काहीतरी घेऊन ते विकण्यासाठी इथं बसतात. तुम्हाला त्याची एनर्जीसाठी तुम्हाला ते कामी येतं. तुम्ही घेऊ शकता. अशा हे इथे एक झोपडी आहे आणि इथे एक झोपडी आहे. म्हणजे आपला ट्रेक 50% या ठिकाणी झालाय. चला मग पुढच्या ट्रेकला स्टार्ट करूयात. हरिश्चंद्रगड हा किल्ला केवळ ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर निसर्ग सौंदर्यामुळे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच हा किल्ला महाराष्ट्रातील ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण मानले जाते. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही कारवीची फुलं थोडीशी सुकून गेलीत, पण तुम्ही बघू शकता हरिश्चंद्रगडाच्या बहुतांश भागामध्ये कारवी या ठिकाणी पसरलेली आहे. ती जरी 7 वर्षांनी इथं फुलत असली तरी दरवर्षी थोडी ना थोडी असतीच.
तशी ही कारवी. आम्ही पावसाळा संपल्या या ठिकाणी यायला पाहिजे होतं, पण आम्ही काही कारणास्तव येऊ शकलो नाही. तरीसुद्धा एवढ्या उन्हामध्ये अजून काही फुलं इथं आहेत. या ठिकाणावरनं तारामती शिखरकडे जाण्याचा एक मार्ग आहे. तारामती शिखर हे हरिश्चंद्रगडाच्या सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. या शिखरावरून संपूर्ण हरिश्चंद्रगड, कोकणकडा आणि सभोवतालच्या परिसरातील डोंगरांचे अप्रतिम दृश्य दिसते. येथून सूर्योदय आणि सूर्यास्त दृश्य अतिशय सुंदर दिसते. सुरुवातीला थोडा चढ होता, त्यानंतर पाठीमागं थोडासा फ्लॅट असा भाग आला, एकदम सपाट रान. काही थकवा आला नाही, चालायला बरं वाटलं. आणि पुन्हा एकदा आता उतरत आम्ही खाली चाललोय. असा हा उतार, मंदिराच्या जवळजवळ उतार आलाय. इथे या जोडीची फोटोग्राफी चाललेली आहे. ते समोर जी झोपड्या दिसतात ना, त्या झोपडीच्या थोडंसं पुढे गेलो ना, 20 मिनिटात आपण तिथे पोहोचू. आता आपण येऊन पोचलो आहोत हरिश्चंद्रगडावर, जिथे प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे. हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असून याच्या स्थापत्यशास्त्रात अप्रतिम कोरीव काम दिसते. या मंदिराच्या शांततेत आणि त्याच्या ऐतिहासिकतेत एक वेगळीच ऊर्जा आहे. हा आहे सप्ततीर्थ तलाव. या तलावाच्या बाजूला प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांच्या शिल्पकलेत प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा स्पर्श दिसतो. तलावातील पाणी शुद्ध आहे आणि अनेक पर्यटक या तलावाजवळ आराम करतात. अशा प्रकारे ह्या कुंडामध्ये मी थोडंसं आलो, थांबलो इथं आणि पाहिलं. इथलं पाणी एकदम स्वच्छ आहे. पाण्यामध्ये थोडे थोडे मासे आहेत, एकदम छोटे छोटे. काही लोक या पाण्यामध्ये पाय सोडून फिश पा वगैरे काय घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर प्लीज त्याने असं काही करू नये. हे पाणी पिण्यासाठी पण वापरलं जातं ज्यावेळेस खरंच गरज पडते. तर खूप छान कुंड होतं. कुंडाच्या त्या पलीकडल्या बाजूला तुम्ही जे पाहिलं, छोटी छोटी मंदिरं म्हणता येतील. त्यामध्ये वेगवेगळ्या शेपच्या, वेगवेगळ्या साईजच्या महादेवाच्या पिंडी आहेत.
तर अशा प्रकारे मित्रांनो हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर मला खूप आवडलं. एवढ्या उंच डोंगरावर असं बांधकाम करणं त्या काळात म्हणजे ते त्यांच्यासाठी चॅलेंजेस असणार आहे. तर इथं किती मोठं मंदिर या ठिकाणी बनवलंय. मंदिर खूप आवडलं. इथं अजून महादेवाच्या 2-3 पिंड आहेत. म्हणजे तिथं अजून थोडेसे 1, 2, 3, 4 मंदिर आहेत. त्याबरोबरच इथं पाण्याच्या टाक्या आहेत. मंदिराच्या हा पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी गणेशाचं या ठिकाणी मूर्ती ठेवली. खूप आवडलं मंदिर. आता आम्ही पुढे जातोय. मंदिर पाहून झाल्यानंतर आता मी आलोय केदारेश्वर या गुहेकडे. इथं पाण्यामध्ये आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळेल. आता मी महादेवाच्या त्या पिंडीच्या पाया पडायला जातोय. इथलं पाणी खूप थंड असणार आहे. जे आता गेलेली गँग तिने सांगितले की पाणी खूप थंड आहे. तरी पण जायला तर लागणार. पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाचे सौंदर्य आणखी खुलते. धबधबे, हिरवीगार वनराई आणि ढगांच्या दऱ्यांमध्ये हरिश्चंद्रगड वेगळाच दिसतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र या काळात ट्रेक करताना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण पायवाटा ओल्या आणि घसरड्या होतात. हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर या 2 मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं. केदारेश्वरला जाण्यासाठी थोडंसं पाण्यातनं जावं लागलं. पिंड थोडीशी आतमध्ये होती आणि दिवस मावळतीला चाललाय. आम्हाला पोचायचंय कोकण कड्याकडं. त्यामुळे आता फास्ट चाललोय. आतापर्यंत किती झालंय चालणं आपलं? 14,000 पावलं. ओके, 15,000 पावलं झाले. पण त्यातले ते थोडी उतार चढाव मोजतात. ते नॉईस स्पीडवाल्याला सांगितलं पाहिजे, फास्ट ट्रॅकवाल्यांना. लवकरच कोकण कड्याच्या जवळ जाऊ. आता थोडासाच पॅच राहिलाय. चला पटपट. मित्रांनो, फायनली कोकण कड्याच्या जवळ येऊन पोहोचलोय मी. खरंच हा पॉइंट म्हणजे ट्रेकर्ससाठी त्यांच्या काळजाचा तुकडा असतो, म्हणजे असं म्हणतात ते. मी आता फर्स्ट टाइम जातोय, पहिल्यांदा अनुभवणार आहे. तर तिथं पोहोचण्याआधी तिथं अशा झोपड्या आहेत.
तुम्ही रात्री इथं मुक्कामी थांबू शकता. आणि फायनली मी येऊन पोचलोय कोकण कड्यावर. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आहे. थोडंसं धुकं आहे, म्हणजे तसं धुकं नाही, वातावरण एवढं क्लिअर नाही त्यामुळे तो क्लिअर दिसत नाहीये, पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. हरिश्चंद्रगडावरील हा कोकण कडा जगप्रसिद्ध आहे. हा कडा सुमारे 1400 फूट उंच आहे आणि 3 किलोमीटर लांब आहे. या कड्यावरून कोकणातील विस्तृत दृश्य पाहता येते. हा कडा ट्रेकर्स आणि साहसी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, कारण इथून हे असे सुंदर सूर्यास्ताचे दृश्य पाहता येते. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला कोकण कडा पाहावा लागतो झोपूनच, कारण ही कोकण कडा जो आहे तो अर्धगोल आहे असा आणि अंतर्वक्र आहे. खालची खोली तर तुम्ही आता बघताय किती खोल आहे, त्यामुळं झोपून बघल्याशिवाय आपलं इथं पर्यायच नाही. कोकण कड्यालगतच संध्याकाळी आपले कॅम्प्स लावले जातात. हरिश्चंद्रगडावर कॅम्पिंग करणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. इथे तुम्ही गडाच्या थंड हवेत ताजेतवाने होऊ शकता आणि चांदण्याच्या प्रकाशात गडाच्या कहाण्या ऐकू शकता. कॅम्प फायरच्या आजूबाजूला बसून मित्रांसोबत गप्पा मारणे आणि गाणी गाणे हा सर्वात खास अनुभव आहे. हे क्षण आपल्या आयुष्यभर स्मरणात राहतील. कोकण कड्यालगतच असणाऱ्या त्या झोपडीमध्ये आम्ही गेलो आणि पुरुषी हाताने पचवलेली आणि विस्तवावर भाजलेली भाकरी आणि मटकीची भाजी असा आम्हाला रात्रीचा मेनू मिळाला. ते जेवण खूप चांगलं होतं, म्हणजे एवढ्या उंचावर तुम्हाला कसलंही जेवण एकदम चविष्ट लागेल असं आम्ही जेवण केलं आणि आम्ही सुद्धा कॅम्प फायर करण्याची सुरुवात केली. अशी ही शेकोटी पेटवत आहोत आम्ही, पर मज्जा येणार राही. सगळ्यांचं निघाल सोबत तू सेल्फी काढतो. तू असं थांबलायस त्यामुळे कोण येणार आहे? मस्त जेवण झालं, थोडासा गारवा आहे त्यामुळं थंड वाजायला मला शेकोटी लावावी. लाकडं गोळा केली, शेकोटी पेटवली. आता एकच काम आहे, फक्त गिटार पाहिजे. आणि आता आपल्याकडे काही गिटार नाही. तसं माझ्या मोबाईलमध्ये कीबोर्ड आहे, पियानो, ते थोडं वाजवण्याचा मी प्रयत्न करतो. तसं मला काही भारी वाजवता येत नाही, पण काय वाजवा तर मला प्रश्न पडलाय.
तुझे देखा तो ये गाना सनम. कीबोर्ड तर बघ की केवढं. वाजव वाजव, जमतंय तुला, त्यात काय वाजवणार. वाजव. की सापडते. आहा. ओहो. क्या बात, एक नंबर. दिल की खता भी है क्या, मुझको गिला भी है क्या इस दिल लगी के सिवा दिल ने किया भी है क्या, आशिक हूँ मैं क्या करूँ, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूँ. ये दिल मित्रांनो, मी आता सध्या बसलोय कोकण कड्यावर. रात्री कोकण कडा व्यवस्थित काय बघता आलं नाही. आम्ही इथं पोचलो आणि सूर्यास्त झाला. त्यामध्ये थोडंसं धुळे असल्यामुळे तिकडलं स्पष्टता थोडी कमी होती. आणि आता सकाळी सूर्यप्रकाश सगळ्या डोंगरांवर पडलाय, त्यामुळं थोडं क्लिअर दिसतंय. खूप भारी वाटतंय खरंच. सह्याद्री खूप भारी आहे. त्याचं सौंदर्य जितकं बघावं तितकं कमी आहे. तुम्ही कधीही सह्याद्रीत या, कुठल्याही ऋतूत या, तुम्हाला कधीही नाराज केलं जाणार नाही. असा हा आपला सह्याद्री आहे. इतिहास इथला खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. खूप भारी वाटतंय. हरिश्चंद्रगड हा एक असा ट्रेक आहे जो तुम्हाला निसर्गाच्या विविध रूपांचा आणि ऐतिहासिक ठेव्यांचा अनुभव देतो. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच शांतता आणि आत्मचिंतन देणारा आहे. जर तुम्हाला निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल आणि स्वतःशी संवाद साधायचा असेल तर हरिश्चंद्रगडाचा ट्रेक एकदा तरी केलाच पाहिजे.
मित्रांनो, अशा प्रकारे आपली हरिश्चंद्रगडाचा ट्रेक कंप्लीट झाला. त्याबरोबरच आयुष्यात पहिल्यांदाच मी कोकणकड्याचा अनुभव घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एक ॲडव्हेंचरस ट्रिपमध्ये.